नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। मुख्यमंत्री योजना दूत ही भरती महाराष्ट्र राज्य सरकारने काढलेले आहे। तर या भरतीसाठी 50,000 पदाची मेगा भरती यामध्ये काढण्यात आलेली आहे। तर इथं बघू शकता महाराष्ट्र शासनाने विविध योजनांचा प्रचार प्रसिद्ध करणे व त्याचप्रमाणे जास्तीत जास्त नागरिकांना योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने 50,000 पदाची भरती महाराष्ट्र राज्य सरकारने काढलेली आहे। तर त्यासाठी 50,000 योजना दूत निवडणीसाठी 2024-2025 आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे आणि निर्णयसुद्धा मान्यता पण देण्यात आलेली आहे। तर आज आपण योजना दूत काय आहे, ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर आपल्याला योजना दूत यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे। तो व्हिडिओ बघून तुम्ही घर बसल्या तुमचा अर्ज करू शकता। तर इथं बघू शकता योजना दूत कार्यक्रमाचे उद्देश काय आहे। तर महाराष्ट्र सरकारने विविध योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत थेट ग्रामपंचायत स्तरावर नेमण्यासाठी येणार आहे असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलं आहे आणि याचे उद्दिष्टसुद्धा इथं देण्यात आलेलं आहे। तर इथं बघू शकता मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे ते सुद्धा बघून घ्या। महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालन मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवला जाणार आहे। राज्यामध्ये कार्यरत प्रशासकीय यंत्रणा मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जाणार आहे। म्हणजे ग्रामीण स्तरावर ज्या योजनेची माहिती लोकांना माहिती नसते तर त्यासाठी योजना दूत हे नेमले जाणार आहे। शहरी भागामध्ये सुद्धा नेमले जाणार आहे। तर इथे बघू शकता ग्रामीण भागातील ग्रामपंचायतसाठी एक योजना दूत 5,000 लोकसंख्येसाठी निवडला जाणार आहे। म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर लोकसंख्या 5,000 असेल तर तिथं एक योजना दूत नेमला जाणार आहे आणि शहरी भागामध्ये एक योजना दूत अशा प्रकारे 50,000 योजना दूताची निवड होणार आहे। जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर याचा अर्ज करून घ्या। तर योजना दूताला सरकारकडून 10,000 रुपये मानधनसुद्धा भेटणार आहे आणि त्याचबरोबर प्रवास खर्च सर्व त्यामध्येच इन्क्लूड असणार आहे। म्हणजे तुम्हाला यामध्ये 10,000 रुपये मानधनसुद्धा भेटणार आहे। सरकारकडून निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री योजना दूत त्यांच्यासोबत 6 महिन्याचा करारसुद्धा करणार आहे। म्हणजे सरकारसोबत तुम्ही जरी योजना दूत म्हणून जरी लागला असाल तर तुमच्यासोबत त्यांचा 6 महिन्याचा करारसुद्धा होणार आहे आणि त्या करारामध्ये परिस्थितीमध्ये वाढवली जाणार नाही। म्हणजे हा करार फक्त 6 महिन्यापुरताच असणार आहे आणि त्याला 10,000 रुपये सॅलरीसुद्धा दिले जाणार आहे। तर यासाठी अर्ज करण्यासाठी पात्रता काय असणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मुख्यमंत्री योजना दूत यांची निवडीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्र इथं तुम्हाला जोडावं लागणार आहे। तर इथं काय एलिजिबिलिटी राहणार आहे ते बघून घ्या। उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे। उमेदवार किमान पदवीधर आवश्यकता आहे। कोणत्याही शाखेमध्ये पदवी असली तरी चालेल। संगणकाचे ज्ञान असणे आवश्यकता आहे। उमेदवाराकडे मोबाईल असणे आवश्यकता आहे आणि उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे। उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आहे, त्याच्याकडे डोमेसियल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर उमेदवाराचा आधार कार्ड बँक खात्याशी जोडले असणे गरजेचं आहे। यामार्फत DBT मार्फतच याचे पैसेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। उमेदवाराचे बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यकता आहे। योजना दूताचे डॉक्युमेंट लिस्टसुद्धा बघून घ्या। इथे आधार कार्ड लागणार आहे, पदवी उत्तीर्ण असण्याचे प्रमाणपत्र लागणार आहे, अधिवास प्रमाणपत्र, बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र हे सर्व डिटेल्स तुम्हाला लागणार आहे।